मोहोळ तालुक्यात गोरक्षकावर कसायाने थेट पोलिसांच्या समोर काठी आणि दगडांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारत कृषी गोसेवा संघ व गोरक्षकांच्या वतीने सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की एका ठिकाणी गायी आणि बैल कत्तलीसाठी आणून बांधून ठेवल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली। मात्र घटनास्थळी पोहोचताच संबंधित कसायाने गोरक्षकांवर काठी व दगडांनी प्राणघातक हल्ला केला। याचवेळी गोरक्षकांची गाडीही फोडण्यात आली। हे सर्व प्रकार पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घडले असताना देखील पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। याशिवाय घटनास्थळी कोणतेही गायी बैल नव्हते असा खोटा अहवाल पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी वरिष्ठांना दिल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली। या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कसाई विरुद्ध सरकारी कामात अडथळा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद जेंडगे, गोरक्षक लतेश शिर्वे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर प्रकरणात त्वरित व कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।